आतिफ सर, विचार करा, आपण शाळेत सगळी पोरं बसलोय आणि अचानक एक नवीन ऍडमिशन येते आणि सगळी पोरं तिच्याकडे बघत राहतात की ही कोण आली रे, आणि मग तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर असं कळतं की अरे नाही, ही तर आपल्यातलीच आहे. तशी प्राजक्ता कोळी आहे. कॉलेजमध्ये असताना मराठी थिएटर वगैरे करायचे, तर त्यामुळे कुठेतरी हे ॲस्पिरेशन कायम होतं की एकदा एक मराठी मूव्ही करायचा आहे म्हणून. आणि क्षिती आणि माझी मैत्री गेल्या काही वर्षांपासून आहे, कारण आम्ही मिसमॅचमध्ये एकत्र काम करतो. क्षितीमुळे हेमंतशी मैत्री होती, आम्ही बऱ्याचदा भेटून चिल केलंय. बऱ्याचदा असं व्हायचं बोलणं की एक कधी तुम्ही कराल मूवी तर मला सांगा ना. तशी लाईक बघा प्राजू, नक्की खरंच बोलतेस? म्हटलं मी 100% बोलते, तुम्हाला प्लीज सांग. आणि मग तिने मला सांगितलं की असा असा मूवी आहे, वी आर कॉलिंग इट क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम, आणि अंजली राणे म्हणून एक कॅरेक्टर आहे. ती खरंच जेव्हा सेटवर आली तेव्हा असं वाटलं की बापरे, कोणतरी हायफाय आलेलं आहे बरं का. माणसामध्ये बदल होतो, ते पण चांगल्यासाठी. पण तिच्याबरोबर काम करताना जाणवलं की तशी अजिबात नाहीये. ती तेवढीच टिंगलटावळी करते. काम करताना तेवढीच सिरियस आणि तेवढंच मन लावून करते. सर मला मोठमोठ्या लाईनी द्या ना. तेव्हा काही बराच वेळ काहीच बोलत नाही. पहिलाच सीन तिचा अमेय आणि सिद्धार्थ बरोबर होता. आमच्या तिघांचं असं एक युनिट वाटणं फार गरजेचं होतं. ती नव्याने आली होती आमच्या सगळ्या ह्याच्यात, आणि तर थोडंसं नर्वस असणं तिचं समजून घेऊ शकतो. आणि मग नंतर लंच नंतर ती खूप खुलायला लागली. माझ्या कॅरेक्टरचं नाव अंजली राणे, आणि वेन आय वॉज शूटिंग दिस फिल्म ना, माझ्या डोळ्यात मला कॉर्नियल इन्फेक्शन झालेलं, आणि मी खूप खूप ब्लाइंड आहे, मला काहीच दिसत नाही जर मी लेन्सेस घातले नाही तर. पण तिने मला हे सांगितलं येऊन की मी लेन्सेस लावू शकणार नाहीये, मला खूप मोठा नंबर आहे, सो मला काही गोष्टी दिसणार नाहीत. हा, प्राजक्ता लुक प्लीज. सिद्धू, तिला लुक सांगतोस? नाही नाही. तर मला वाटतं हेमंतला इतका त्रास झाला त्या गोष्टीचा, त्याला कळायचंच नाही की मी केवढी मोठी पाटी लावू म्हणजे प्राजक्ताला दिसतील कुठे बघायचं ते. अरे मी परत येऊन सांगितलं, जगताप, राकेश. हा, मी तिथेच बघितलं, तुम्ही तिकडे सांगितलं, पण काय ते लुक गिअर लावलेले ना मी दोन. त्यामुळे या सेटवरती मीच मला अंधळी राणे असं नाव दिलं. आणि ते इतकं नंतर प्रचलित झालं की पॅकअपला तिचा जो केक आणला त्याच्यावरती सुद्धा रॅपअप अंजली राणे याच्याऐवजी रॅपअप अंधळी राणे असं लिहिलेलं होतं. आणि आय थॉट दॅट वॉज द मोस्ट आयकॉनिक थिंग. आत्ताही मी तिला अंधळी अशीच हाक मारतो. खूप एनर्जी वेगळी असते या सेटची. पडू नकोस. मी इतकी धमाल केली आहे या सेटवर. मी ह्याहून जास्त कम्फर्टेबल पहिल्या मराठी सेटवर नसू शकले होते. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला अंजली राणे होता आलं. थँक्यू प्राजू.